इचलकरंजी मिळकतधारकांच्या हरकतीवर सुनावणीस प्रारंभ। पहिल्या दिवशी 283 मिळकतधारकांच्या सुनावण्या। इचलकरंजी शहरासाठी महापालिकेने नव्याने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात 1660 मिळकतधारकांनी दाखल केलेल्या हरकतीवर सुनावणीस 30 जुलैपासून सुरुवात करण्यात आली। पहिल्या दिवशी 283 मिळकतधारकांच्या सुनावण्या घेण्यात आल्या। सदर हरकतीवर 30 जुलै ते 1 ऑगस्ट व 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट अशा 6 दिवसांच्या कालावधीत ही सुनावणी होणार आहे। दररोज सुमारे 280 ते 300 मिळकतधारकांचे म्हणणे ऐकून घेतलं जाणार आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मार्च महिन्यामध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता। सदर आराखड्यामध्ये विकास कामे व शासकीय कारणाकरिता लागणाऱ्या जमिनीवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत। महापालिकेने 229 ठिकाणी आरक्षण टाकली होती। आरक्षणामध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आल्याच्या कारणावरून नागरिकांच्या तक्रारी होत्या। या अनुषंगाने प्रारूप विकास आराखड्यावर हरकती घेण्याच्या मुदतीत तब्बल 1660 जणांनी हरकती दाखल केल्या होत्या। प्रारूप विकास आराखड्याच्या संदर्भात दाखल असलेल्या हरकतींवर निर्णय घेण्यासाठी नगररचना विभागाकडून 14 जणांची समिती नियुक्त करण्यात आली होती। त्यानुसार शेखर चव्हाण, प्रशांत राजे, मधुकर देवडे या निवृत्त नगररचनाकार या 3 जणांच्या समितीसमोर सुनावण्या घेतल्या जात आहेत। 14 जणांच्या समितीकडून हरकतदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे। सदरच्या सुनावण्या या 2 टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिल्या टप्प्यातील सुनावणी मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे। सदरची सुनावणी 1 ऑगस्ट पर्यंत चालणार असून दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट अशा कालावधीत होणार आहे। दरम्यान सुनावणीसाठी मिळकतधारकांनी गर्दी केली होती। नगररचना विभागाच्या वतीने मिळकतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र 3 टेबलवर सुनावणी घेण्यात आली, तर सुनावणीसाठी आलेल्या मिळकतधारकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।